सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील प्रचाराने चांगला जोर धरला असून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांना ओबीसी व्हेजेएनटी संघटना तसेच गोसावी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। त्यामुळे उमेदवारांचे पारडे जड झाले। राजेश आडाव, विजयता डावरे, राहुल कोथमिरे, सुशीला लोखंडे यांना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे। आधीच्या नगरसेवकांच्या काळात प्रभागात नजरेत भरतील अशी कामे न झाल्याने जनतेत प्रचंड नाराजी आहे। एक दूरदृष्टी घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या शिंदे गटाच्या उमेदवारांकडे आशाने पाहिले जात आहे। नवीन चेहरे असले तरी प्रभागातील समस्यांची जाण असल्याने या उमेदवारांना जनतेची पसंतीही मिळत आहे। ओबीसी व्हेजेएनटी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोषनाथ यांनी या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय। तसेच गोसावी समाजानेही पाठिंबा दिल्याने या उमेदवारांचे पारडे जड झाले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाही, मुळामध्ये तर शिवसेना ओबीसी व्हीजेएनटीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी सांगतोय की तमाम राज्यातला ओबीसी व्हीजेएनटी 12 बलुतेदार हा सगळा समाज शिवसेनेसोबत एकसंध आहे। गेल्या विधानसभा, लोकसभा आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत एकसंघ राहिला। तुम्ही पत्रकार महोदय, आपण यश बघितलंय आमचा शिवसेनेचं, आणि निश्चितपणे आत्ता सुद्धा हे नाथपंथी गोसावी समाजाचा पाठिंबा असेल, मागच धनगर समाजाचा पाठिंबा असेल, इंडिव्हिज्युअल पातळीवर जरी समाज त्या समाजानं पाठिंबा देत असला, हा अत्यंत आनंदाचा विषय आहे। परंतु मुळातच एकनाथ शिंदे साहेब अनाथाचा नाथ असल्यामुळे या ठिकाणी या समाजातल्या ओबीसी व्हीजेएनटीतल्या ज्या सगळ्या जाती आहेत, छोट्या छोट्या जाती, मग मी तर जाती घेतल्या तर म्हणजे या ठिकाणी बेरड असेल, बेस्तर असेल, रामोशी असेल, टकारी असेल, लोणारी असेल, गोसावी असेल, नंदीवाला असेल, कैकाडी असेल, धनगर असेल, वडार असेल, या छोट्या छोट्या सगळ्या जातीमधल्या सगळ्या जाती फक्त आणि शिवसेनेशी एकसंध आहे। गेल्या 1.5 वर्षापासून मी काम करतोय। चित्रकथी असेल, आदी भोई असेल, या छोटा समाज असेल, हा शिवसेनेशी एकसंध आहे। म्हणून परत एकदा मी तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी शिवसेनेला मी जेव्हा या प्रभागात आलो 17, निश्चितपणे या ठिकाणी हा ओबीसी व्हीजेएनटी मधला छोटा या प्रभागात मोठ्या पद्धतीने असलेला धनगर समाज आहे। तर मी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा, मी ज्या धनगर समाजातून येतोय, राज्याचं नेतृत्व करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला साहेबांनी या राज्याचं अध्यक्ष केलं। म्हणून इथल्या धनगर समाजाच्या माणसांनी प्रत्येकाने धनुष्यबाण उचललं पाहिजे, कारण ही भूमिका घेतली पाहिजे। म्हणजे या प्रत्येक छोटा म्हणजे सगळा समाज, मी ज्या समाजात काम करतोय त्या समाजातल्या सगळ्या लोकांनी धनुष्यबाण, कारण हिंदुत्व खऱ्या अर्थानं जोपासण्याचं काम साहेब, पत्रकार साहेब, इथला भटका विमुक्त वंचित हा जो ओबीसी जो हिंदुत्व जोपासतो, हा समाज जोपासतो। म्हणून हिंदुत्वाचं या ठिकाणी धनुष्यबाण जे निशाणी आहे, त्या हिंदुत्वाला जोपासण्यासाठी आणि सगळ्या विकासाचं जे काही राजकारण आपल्याला नाशिकात उभं करायचं आहे, एकनाथ शिंदे साहेबाबद्दल जर सांगायचं असेल तर पुन्हा मला सांगण्याची आवश्यकता नाही। पण जाता सांगतो, निश्चितपणे आता आमच्या नगरसेवक साहेबांनी बोलल्या पद्धतीनं हा सगळ्या लोकांनी ठरवलेला आहे। पण पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतोय, मी मुंबईवरून आलोय तर नाशिककरांना जाता एकच विनंती करतोय, माझ्या म्हणजे आमच्या पक्षाच्या 4चे 4 उमेदवार म्हणजे कुठेही गफलत न करता, तुम्हाला आमिष येतील, हे एकाला द्या, हे दुसऱ्याला राहू दे, हे असं करा, असं कुठेही भूलतापाला बळी न पडता 4चे 4 धनुष्यबाण तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं आव्हान करतोय, एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आव्हान करतोय। आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय भीम, जय मल्हार, धन्यवाद। अतिशय आनंदाचा हा क्षण आहे। नाथपंथी गोसावी विकास मंडळाच्या वतीने आज प्रभाग क्रमांक 17 मधील राहुलजी कोथमिरे असेल, विजयता डावरे असेल, सुशीलाताई लोखंडे असेल, मी स्वतः राजेश आडाव असेल, या संपूर्ण शिवसेनेच्या पॅनलला नाथपंथी विकास गोसावी विकास महामंडळाच्या वतीने या ठिकाणी समाजाच्या वतीने पाठिंबा दिला आहे। त्याचं पत्र आज आमच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी ओबीसी व्हीजेएनटीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेबजी किसवे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलंय। त्यामुळे तो आनंद दुग्ध शर्करा योग प्रमाणे या ठिकाणी आहे। आणि खऱ्या अर्थाने 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाने आपलं पाठिंब्याचं पत्र या पॅनलला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये मत मागण्यासाठी मतदारांकडे जात आहे, तर त्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेबांना यावेळेस आम्हाला साथ द्यायची हे मतदार या ठिकाणी सांगत आहे। आणि संपूर्ण नाशिकमध्ये जो काही एकनाथ शिंदे साहेबांचा झंझावात निर्माण झालेला आहे, तर निश्चितपणे 16 तारखेला नाशिक महापालिकेवर
शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. आज या ठिकाणी आमचे परम मित्र संतोषजी नाथ जे अतिशय चांगलं काम या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर करत असता आणि आम्हाला मार्गदर्शन करत असता, निवडणुकी लागल्यानंतर त्यांनी स्वतःहून फोन करून आम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आणि आज अतिशय व्यस्त शेड्यूलमधून ते या ठिकाणी आले. त्यांनी पाठिंब्याचं पत्र या सर्व पॅनलला आम्हाला दिलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे मित्र बाळासाहेबजी किसवेजी हे धुळ्याला जात असताना अतिशय व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि आमच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला आणि आमचा उत्साह या ठिकाणी वाढवला. तर निश्चितपणे 15 तारखेला जे काही मतदान होईल तर आपण दोघं या ठिकाणी आला तर त्या मतामध्ये निश्चितपणे आमच्या विजयामध्ये जे काही मताधिक्य मिळणार आहे त्या मताधिक्यामध्ये या ठिकाणी आपण आल्यानंतर हा पाठिंबा दिल्यानंतर वाढ होईल. त्यामुळे आपल्या दोघांचाही मी मनपूर्वक या ठिकाणी संपूर्ण पॅनलच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो.